मित्रहो, भारतीय जनता पक्षाला यंदा आपल्या तिरंगी झेंड्याचा उमाळा जरा जास्तच आलेला दिसला. भारतीय जनता पक्षानं स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीच तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यक्रमाला गर्दी दिसावी म्हणून चक्क 10वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीनं आणलं गेलं. उद्धव ठाकरे शिवसेनेनं यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आजच्या सामनामधून याच विषयावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनानं अग्रलेख लिहिलेला आहे. सामनाच्या या अग्रलेखात म्हटलंय, भारताचा स्वातंत्र्य दिन नेहमीप्रमाणे साजरा होत आहे. गेल्या 10-12 वर्षांमध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन हा भाजपचा किंवा संघ परिवाराचा स्वातंत्र्य दिन असावा अशा राजकीय उत्सवी पद्धतीनं साजरा केला जातो. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या कपडे परिधान करतात. ज्या राज्यात भविष्यात निवडणूक असेल त्या राज्याची पगडी पेहराव ते परिधान करतात. म्हणजे स्वातंत्र्य दिनी ही राजकीय नफा तोट्याचा हिशोब ते करीत असतात. या निमित्तानं ते भाजपा पुरस्कृत उपक्रम राबवतात. तसे यावेळीही झाले. स्वातंत्र्य दिनापूर्वी त्यांनी तिरंगा यात्रेचा उपक्रम राबविला आणि त्याची जाहिरातबाजी केली. जणू भारतामध्ये तिरंगा प्रथमच फडकावला जातोय. आपणच भारतीय तिरंग्याचे निर्माते आणि रक्षक सुद्धा आहोत अशा थाटात यात्रा काढल्या. स्वातंत्र्यासाठी 1947 साली आधी ज्या प्रभात फेऱ्या सत्याग्रह हातात तिरंगा घेऊन झाला, त्यात भाजपाची मातृसंस्था कुठंही दिसलेली नाही. ज्यांनी कधी तिरंगा या शब्दाबद्दल प्रेम जिव्हाळा दाखवला नाही त्या भाजपावाल्यांना अचानक तिरंगा ध्वजाची आठवण झाली. ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढून देशभक्तीचं नाटक केलं. एकीकडं तिरंगा यात्रा आणि दुसरीकडं हर घर तिरंगा अभियान. अशा पद्धतीनं भाजपावालीचे राष्ट्रप्रेम उमटू गेले. त्यासाठी त्यांनी देशाच्या आजच्या स्वातंत्र्य दिनाचं निमित्त शोधलं. त्या भारावलेल्या वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी आणि आम्हीही देशभक्त आहोत हे दाखविण्यासाठी सत्ता पक्षानं तिरंगा यात्रेचा आटापिटा केला. भारतीय जनता पक्ष आणि इव्हेंट या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं स्वातंत्र्य दिन, भारताचा राष्ट्रध्वज आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीत यांचाही त्यांनी इव्हेंट केला. ज्या मंडळींनी कधी देशाचा स्वातंत्र्य लढ्यात भागही घेतलेला नाही, लाठ्याकाठ्या काढलेल्या नाहीत, रक्त सांडलेलं नाही, त्यांनी स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष त्यांच्या नागपुरातील मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकावला नाही. त्यावरून टोकाची टीका होऊन सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलं. त्यांना यंदा अचानक तिरंगा ध्वजाबद्दल एवढं प्रेम का उतू आलं? देशभरात तिरंगा यात्रा काढण्याची गरज का भासली? ठिकठिकाणी हातात तिरंगा घेऊन रॅली का काढाव्या लागल्या? तिरंगा ध्वजाचे मोठे मोठे बॅनर्स का लावावे लागले? नागपुरातील तिरंगा यात्रेत हीच मंडळी तब्बल 700 फुटांचा तिरंगा झेंडा मिरवत होती. किती भंपकपणा कराल? तुमचं हे तिरंगा आणि वंदे मातरम प्रेम वेगळी आहे. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिक देशासाठी हाच तिरंगा हातात घेऊन आणि वंदे मातरम गात हसत हसत फासावर गेले. त्यावेळी आताचे हे तिरंगावीर बिळात लपून बसलेले होते. स्वातंत्र्यानंतरही यांना कधी या तिरंग्याची आठवण झाली नाही आली ना तो फडकावा असा वाटला. आज त्यांना हा सगळा इव्हेंट करावा लागला कारण
जंतर मंतरवरील आंदोलन आणि इतर अनेक कारणामुळे भाजपावाल्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यांच्या देशभक्तीचा बुरखा फाटलेला आहे. 2014 मध्ये मोदी सरकारची स्थापना म्हणजे देशाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा सूर्योदय अशा गमजा भाजपानं आणि मोदी भक्तांनी मारल्या. मात्र आता आपला सत्तेचा अस्त्र निश्चित असल्याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि त्यामुळंच जे फक्त शासकीय कर्तव्य म्हणून तिरंगा ध्वजारोहण करीत होते त्यांच्यावर तिरंग्याचे मोठे मोठे कटआउट्स अगदी आपल्या फोटो सह लावण्याची वेळ आली आहे. त्यांनी स्वातंत्र्यानंतर 5 दशकं म्हणजे जवळपास 50 वर्ष आपल्या मातृसंस्थेच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही. त्यांना लाखो करोडो रुपये खर्च करून तिरंगा यात्रेचा इव्हेंट करणं भाग पडलं आहे. मित्रांनो, खरं तर सामनाच्या याच्या अग्रलेखातून भाजपाला आणि संघाला सुद्धा आरसा दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाचं तिरंगा प्रेम हे फक्त ढोंग आहे असाच प्रहार सामनानं आज या अग्रलेखातून केलेला आहे. मित्रांनो, हा आजचा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला हे मात्र जरूर सांगा बरं. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा तर नक्कीच आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.